Yeah, let us start screen sharing of statistics. Okay, Surashri, what's your branch? Hello, Your branch is biotechnology. biotechnology. Okay, okay. कारण या लोकांना ENTC ला हे नाहीये टॉपिक म्हणून मी तुला विचारलं बाकी काही. ओके, ऍक्च्युली तुम्ही आधी एक लेक्चर ठेवलेला आय थिंक स्टॅटिस्टिक्सचं. हो, तुम्ही कंटिन्यू नाही केलं ते ह्याच्याच पुढचं घेणार आहे मी. अच्छा. आजपासूनच आजच फर्स्ट लेक्चर आहे त्याच्यात. हो का? ओके. मी सुरू करतो लगेच स्क्रीन शेअरिंग करून आणि त्याची क्वेश्चन बँक मी ऑलरेडी शेअर केली आहे. येस, आहे माझ्याकडे प्रिंट आउट आहे. सगळ्यांनी फक्त कॅल्क्युलेटर रेडी ठेवा कारण आपल्याला फॉर्म्युली रिलेट करत जायचंय. सगळ्यांनी कॅल्क्युलेटर्स रेडी ठेवा. येस, हे पेज फॉर्म्युलाच दिलंय मी. याच्या बाहेरचा कुठलाही फॉर्म्युला आपल्याला लागणार नाही. अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला, देन मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला, स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला, व्हॅरियन्सचा फॉर्म्युला, करेक्ट, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला, अर्थ मुवमेंट, त्याच्यानंतर रॉ मुवमेंटचा फॉर्म्युला, रिलेशन बिटवीन स्ट्रेंथ अँड रॉ मुवमेंटचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर म्यू नॉट, म्यू वन, म्यू टू, म्यू थ्री, म्यू फोर वगैरे फॉर्म्युले. हे सोडून आपल्याला कुठलेच फॉर्म्युले आणखी लागणार नाहीयेत. ओके, असे दोन फॉर्म्युलांची पेजेस आहेत, हे आणि हे. ओके, मी दोन मिनिटं तुम्हाला एक गोष्ट स्क्रीनशॉट काढायला सांगतो, ती एकदा फक्त काढून घ्या. हा, येस, हे पेज स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्या पुढचे काढून घ्या. येस, आता एक 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या मी लिहून देणार तुम्हाला. त्यापैकी एक एक गोष्ट मी सांगत जातो आणि लिहून देत जातो. पहा, फक्त फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील आणि ते तुमचे एक्झाम्पल्स करता करता लक्षात राहतील. येस, मी प्रत्येक वेळी तुम्हाला रेफरन्स देईनच. येस, इथे मी काय लिहितोय बघा. येस, CV संदर्भात लिहिणार आहे. पहा, if CV is greater, system is less consistent, that is greater variable. If CV is lesser, system is more consistent, that is lesser variable. हे लक्षात ठेवायचं CV बद्दल. रेफरन्स मी तुम्हाला सांगेन तेव्हा बघायचं तुम्हाला. आणि मुवमेंट्स बद्दल मी एक स्टेटमेंट लिहिणार आहे. मुवमेंट्स बद्दल movements about arithmetic mean, that means X bar, are central movements. Example, mu1 dash, mu1, mu2 and so on. पुढचं महत्वाचं आहे, movements about value म्हणजे assumed value A are raw movements. एक्झाम्पल, डॅशेस वाले जे मुवमेंट्स असतात ना ते रॉ असतात.
येस, आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगत जाईल आणि जे थिअरी प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे ज्याला फक्त फॉर्म्युला ओळखायचा आहे ते तुम्ही नंतर या 2 पेजेसचा रेफरन्स घेऊन तो फॉर्म्युला ऑप्शन्स मधला ओळखू शकाल. येस, दोन्ही स्क्रीनशॉट्स घेऊन झाले की सांगा. डन सर. येस, आता एक एक प्रॉब्लेम करत जाऊ आपण. पहा फक्त सगळ्यांनी आता. डू नॉट राईट, फक्त लक्ष द्या आता. प्रॉब्लेम नंबर 1 पासून प्रॉब्लेम नंबर 14 पर्यंत डायरेक्ट फॉर्म्युले आहेत. मी उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो पहा. हा प्रॉब्लेम 1 बघा. If the data is presented in the form of frequency distribution, then the arithmetic mean x bar is given by. हे आन्सर आहे. आता तुमचं डाऊट हे आन्सर कसं काय? डायरेक्ट स्ट्रेट अवे फॉर्म्युला आहे. कसा बघा, पहिल्या पेजवरचा हा फॉर्म्युला. हा बघा, अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला. कळतंय मी काय म्हणतोय सगळ्यांना? सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे फॉर्म्युली बेस्ड आहेत. हे सगळं फक्त तुम्हाला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. एक एक आपण करतच जाऊ. दुसरं बघा, मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला. दुसरं विचारलं मीन डेव्हिएशन. इथे विचारलं होतं अरिथमेटिक मीन. आता मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला बघा. मी पहिला पेज परत दाखवतो. हा बघा, हा मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. 1/n समेशन f इंटू x मायनस a किंवा समेशन f च्या जागी समेशन काय चालेल? n पण चालेल. करेक्ट? हा फॉर्म्युला आहे. बघूया आपण कुठला फॉर्म्युला आहे त्याच्यात. हा आहे का बघा. करेक्ट. त्याच्यानंतर काय हवंय बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन बघूया फॉर्म्युला. हे बघा, रूट ऑफ 1/n और समेशन ऑफ f इंटू ब्रॅकेट x मायनस x बार स्क्वेअर. बघूया कुठला फॉर्म्युला आहे बघा. मला वाटतं रूटचा एकच फॉर्म्युला म्हणजे बी ऑप्शन. नुसते फॉर्म्युले बघत जायचंय. व्हॅरियन्स म्हणजे काय? याचा स्क्वेअर, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर घ्यायचा असतो म्हणजे रूट निघून जाईल. म्हणजे हा फॉर्म्युला आहे बघा. करेक्ट. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला काय बघितला आपण? हा बघा, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला हा आहे सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. बघा, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 बी. करेक्ट. असे सगळे तुम्हाला फॉर्म्युले चेक करायचे. जमेल का सगळ्यांना? टिल 14 डायरेक्ट फक्त फॉर्म्युला बघायचा आणि तो लक्षात ठेवायचा आहे. 14 पर्यंत जमेल का सगळ्यांना? येस. आता मी 15 पासून दाखवतो. पहा, फॉर अ डिस्ट्रीब्युशन कोइफिशियंट ऑफ कर्टॉसिस β2 is 2.5. β2 is 2.5. दिस डिस्ट्रीब्युशन इज. बघा आणि तुम्हीच सांगायचं β2 2.5 आहे. हे बघा, इथे लिहिलंय मी. β2 जर 2.5 आहे तर कुठल्या प्रकारचा कर्व दिसतोय तुम्हाला? 2.5 इज लेस दॅन 3 और ग्रेटर दॅन 3? लेस दॅन 3 म्हणजे कुठला कर्व आहे बघा? हा आहे का? प्लॅटिकल टिक, बरोबर ना? लेस दॅन 3 ना β2 म्हणजे प्लॅटिकल टिक. म्हणजे हा कर्व आहे प्लॅटिकल टिक. सो दिस इज ऑप्शन. कळतंय? सॉरी, हियर दिस इज ऑप्शन. आता β2 3.9 आहे. 3.9 म्हणजे बघा कुठला आहे? परत फॉर्म्युला पेज दाखवतो. काय बघा, β2 3.9 म्हणजे ग्रेटर ना, म्हणजे लेप्टोकर्टिक. म्हणजे लेप्टोकर्टिक. सो आय गो फॉर लेप्टोकर्टिक. येस. सगळ्यांना कळलंय 15 16? येस. पुढे बघा, आता स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 3 नंबर्स कसं करायचं बघा. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 3 नंबर्स. 3 नंबर्स काय आहेत? 9 10 11. मी त्यांचं समेशन एक्स काढून घेतो. करेक्ट. आणि समेशन एक्स स्क्वेअर काढून घेतो. समेशन एक्स कसं येणार? 9 प्लस 10 प्लस 11. समेशन एक्स स्क्वेअर येणार 81 प्लस 100 प्लस 121. बरोबर ना? असं करतो मी. आता पटपट कॅल्क्युलेट वापरायचं सगळ्यांनी. 9 प्लस 10 प्लस 11 म्हणजे येणार 30. करेक्ट. आणि 81 प्लस 100 प्लस 121
121 येणार आहे 302 आणि एन एन काय नंबर ऑफ एंट्रीज किती आहेत नंबर ऑफ एंट्रीज 3. मग आता फॉर्म्युला लागेल आपल्याला. फॉर्म्युला काय आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे बघा काय समेशन एक्स स्क्वेअर इज 302 अपॉन एन इज 3 मायनस 30 समेशन एक्स अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बघूया किती येतं 302 अपॉन 3 करेक्ट मायनस ब्रॅकेट 30 अपॉन 3 means 10 10 स्क्वेअर रूट ऑफ आन्सर 0.8164 बरोबर आहे का बघा एकदा 302 अपॉन 3 तुम्ही सांगा बघून मायनस 30 अपॉन 3 is 10 10 स्क्वेअर 100 0.81 कशाने येईल बघा. कशाची व्हॅल्यू 0.81 ते बघूया. 2/3 नाही 1/3 नाही 2/3 चं रूट बघूया येतं काय. येस म्हणजे सी ऑप्शन. सगळ्यांना कळलं का हाऊ आय डिड दिस. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. हे फॉर्म्युला मी मागच्या पेजवर दिलेत तुम्हाला. सिग्मा इज इक्वल टू रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर मायनस अपॉन एन मायनस समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. येस 17 सम कळलंय. येस आता 18 सम बघा सेमच आहे. काय चेंज फक्त येईल तुम्ही सांगा मला. किती नंबर्स आहेत 18 मध्ये. 4 नंबर्स आहेत. म्हणजे एन इज इक्वल टू काय येणार फक्त 4. बाकी सगळं तेच. 19 पण सेमच समय बघा. डायरेक्ट व्हॅल्यूज दिल्यात. स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलंय आणि डायरेक्ट व्हॅल्यू दिल्यात बघा. रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर टाका व्हॅल्यू. समेशन एक्स स्क्वेअर किती आहे 6750 अपॉन एन दिलाय 10 प्रॉब्लेम मध्ये करेक्ट मायनस समेशन एक्स दिलाय 235 अपॉन एन दिलाय 10 ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त व्हॅल्यू काढायची कारण सगळ्या व्हॅल्यू दिल्याच आहेत प्रॉब्लेम मध्ये. समजतंय सगळ्यांना. 19 कळलं. येस 20 बघा. आता 20 बघा. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ऑफ द डेटा. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन साठी सिग्मा लागतो आणि एक्स बार लागतो. तो काढून घेऊया. सिग्मा आणि एक्स बार बघा फक्त सगळ्यांनी आता. येस त्यासाठी लागेल मला समेशन एक्स which is 1 plus 3 plus 5 plus 7 plus 9 which is and summation x square will be 1 plus 9 plus 25 plus 49 plus 81. n is equal to 5 आहेत नंबर्स बरोबर. आता मी सम काढत जातोय. 1 plus 3 plus 5 plus 7 plus 9 25 बरोबर. आता स्क्वेअरशी समजूया. 1 plus 9 plus 25 plus 49 plus 81 किती येते 165 ना. येस आता आधी एक्स बार काढावा लागेल. त्याचा फॉर्म्युला काय समेशन एक्स अपॉन एन. समेशन एक्स आहे 25 एन 5 म्हणजे 5 आणि सिग्मा काढावा लागेल विच इज रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय येते बघा. रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर इज 165 अपॉन एन इज 5 समेशन एक्स अपॉन एन म्हणजेच किती 25 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर जी काही येईल ती व्हॅल्यू करेक्ट. ही व्हॅल्यू आली की तुम्हाला सीव्ही करता येणार. कसा बघा. सीव्ही इज सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 करेक्ट. सिग्मा म्हणजे ही व्हॅल्यू बघूया किती येते ती 165 अपॉन 5 minus 25 upon 5 5 square 25 root of answer 2.828 बरोबर. आता सिग्मा आलाय 2.828 अपॉन एक्स बार आलाय 5 इंटू 100 अपॉन 5 इंटू 100. आन्सर आहे 56.56 आहे का बघा ऑप्शन.
समजलं का काय केलं, सीव्ही कसा काढला? सीव्ही साठी आधी मला काढायला लागेल एक्स बार आणि सिग्मा अपॉन एक्स बार म्हणजे सीव्हीचा फॉर्म्युला जो मी मध्येच लिस्ट मध्ये दिलाय. कळलं का? हो सर. येस. चलो पुढचं बघा आता 21. The distribution, the standard deviation and arithmetic mean of the distribution R. Standard deviation म्हणजे सिग्मा दिलाय. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा दिलाय which is 12 and अरिथमेटिक मीन म्हणजे एक्स बार दिलाय 45.5. सीव्ही विचारलाय. सीव्हीचा फॉर्म्युला काय? सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. मी सांगायचीच गरज नाही. सिग्मा दिलाय, एक्स बार दिलाय, जमेल ना? जमेल. 22 बघा आता. 22 थोडा इम्पॉर्टंट आहे बघा. तिघांचे सीव्ही काढायचे का? The standard deviation and arithmetic mean of three distributions x, y, z are as follows. ओके, एक्स वाय झेड दिलेत तुम्हाला आणि तुम्हाला या तिघांचं काय करायचं? सीव्ही करायचं. मोर स्टेबल विचारले. स्टेबलचं मगाशी मी सांगितलं होतं, ज्याचा सीव्ही जास्त तो अनस्टेबल, ज्याचा सीव्ही कमी तो स्टेबल, मोर स्टेबल. तर मी सीव्ही ऑफ एक्स कसा काढणार आहे बघा. सीव्ही ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. एक्सचं बघा सिग्मा किती आहे? स्टँडर्ड डेव्हिएशन 5.4 आहे. एक्स बार 18 आहे इंटू 100. असंच सीव्ही ऑफ वाय काढता येईल आणि सीव्ही ऑफ झेड काढता येईल. सीव्ही ऑफ वाय काय? 4.5 स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन 22.5 इंटू 100. झेड करता येईल 6 अपॉन 24 इंटू 100. म्हणजे हे आलं 25. आता पुढचं मी कॅल्क्युलेट करतो. 4.5 अपॉन 22.5 इंटू 100 20 आहे आणि 5.4 अपॉन 18 इंटू 100 30 आहे. मला सांगा कोणाचा कमी आहे सीव्ही याच्यात? मोर स्टेबलचा अर्थ काय? ज्याचा सीव्ही कमी तो मोर स्टेबल. वायचा कमी आहे याचा अर्थ बीज ऑप्शन. समजा हाच प्रश्न असा विचारला, मोर स्टेबलच्या ऐवजी लेस स्टेबल, ज्याचा सीव्ही जास्त असेल तर अनस्टेबल असेल, लेस स्टेबल असेल. ओके, येस. पुढचा क्वेश्चन सेमच आहे बघा. बघा, तिघांचे सीव्ही करायचं आहे आणि त्यांनी मोर कन्सिस्टंट विचारलंय. म्हणजे सीव्ही काय पाहिजे? मोर कन्सिस्टंट विचारले म्हणजे सीव्ही काय पाहिजे? कमी असला पाहिजे. कमी पाहिजे. करेक्ट. सेम प्रोसेस, कमी पाहिजे. 24 सांगा. इथे मोर व्हेरिएबल पाहिजे तुम्हाला, म्हणजे सीव्ही काय पाहिजे? जास्त असला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. व्हेरी गुड. येस. चलो 25 बघा आता. तिन्ही सिमिलर होते. 25 बघा. अरिथमेटिक मीन ऑफ 4 नंबर्स इज 16. One item 20 is replaced by 24. What is the new arithmetic mean? 2 कॉलम मध्ये मी सॉल्व्ह करणार आहे. पहा कसं. त्यांनी म्हटले अरिथमेटिक मीन ऑफ 4 नंबर्स म्हणजे n इज इक्वल टू 4 नंबर्स आणि x बार इज इक्वल टू 16 म्हटले. अरिथमेटिक मीन ऑफ 4 नंबर्स म्हणून n4 इज 16. मी काय केलं तर x बारचा फॉर्म्युला वापरतो. x बार इज इक्वल टू समेशन x अपॉन n. याच्यावरून तुम्हाला समेशन x काढता येईल. तर एक्स बार माहिती आहे 16 समेशन एक्स अननोन n4 म्हणजे समेशन एक्स आलं 64. ओके, हा पहिला पार्ट संपला. त्यांनी n4 दिलाय 4 नंबर्सचा आणि एक्स बार 16 दिलाय आणि त्याच्यावर मी समेशन एक्स काढला. आता ही समेशन एक्स म्हणजे सगळ्या नंबर्सची सम आहे 64. त्यांनी म्हटलंय वन आयटम 20 इज रिप्लेस बाय 24. याचा अर्थ यातून 20 काढून टाकलं आणि 24 ऍड केलं म्हणजे नवीन सम तयार झाली. 20 काढून टाकलं आणि 24 ऍड केलं म्हणजे टोटल किती आली? 68. आता नवीन मीन काय येणार बघा. समेशन एक्स अपॉन एन आणि नवीन सम आहे 68. 4च नंबर्स आहेत म्हणजे 17. सो ऑप्शन बी इज द चॉईस. समजलं का? येस, कळलंय? येस सर. येस. पुढे बघा काय म्हटलं. 26. The first four moments of distribution about mean. मी मगाशी लिहून दिलंय. अबाउट मीनचा अर्थ सेंट्रल मुवमेंट्स दिलेले असतात. सेंट्रल मुवमेंट्स. सो पहिल्या 4 सेंट्रल मुवमेंट दिलेत कारण अबाउट मीन म्हटलंय. काय बघा. म्यू 1 दिलंय 0
बरोबर. μ2 दिलंय 16, μ3 दिलंय -64 आणि μ4 दिलंय 162. तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलंय. कसं करायचं स्टँडर्ड डेव्हिएशन? त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला दाखवतो. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा विचारलंय. कसं करायचं बघा, मी फॉर्म्युला दाखवतो तुम्हाला. हा बघा फॉर्म्युला. μ2 म्हणजे काय? सिग्मा स्क्वेअर आहे. μ2 म्हणजे सिग्मा स्क्वेअर. सो तो वापरूया आपण आता. μ2 म्हणजे सिग्मा स्क्वेअर म्हणजेच सिग्मा इज इक्वल टू रूट μ2 म्हणजे रूट ऑफ μ2 16 म्हणजे 4 आहे का बघा चॉईस. समजताय? कळलं का? फक्त फॉर्म्युल्यांचा रेफरन्स घ्यायचा, बाकी काहीही नाही. येस, कळलंय की नाही? येस सर. चल पुढचं बघूया आपण. हे सिमिलर सम्स मी शिल्लक ठेवतो, हे तुम्ही करायचे का? या 27 फर्स्ट मुवमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन अबाउट व्हॅल्यू म्हटलंय. अबाउट व्हॅल्यू 5 याचा अर्थ रॉ दिलाय, कारण अबाउट व्हॅल्यू म्हणजे रॉ, अबाउट मीन म्हणजे सेंट्रल, रॉ म्हणजे डॅशेस, सेंट्रल म्हणजे डॅशेस नाहीत. द फर्स्ट मुवमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन अबाउट व्हॅल्यू, व्हॅल्यूला आपण 5 म्हणणार ए, आणि फर्स्ट मुवमेंट रॉ दिले 2 आणि अरिथमेटिक मीन विचारलाय म्हणजे एक्स बार विचारलाय. अबाउट व्हॅल्यू म्हणजे ए 5 दिलाय, फर्स्ट मुवमेंट म्हणजे रॉ मुवमेंट दिले, कारण अबाउट व्हॅल्यू दिली म्हणून डॅश वाली लिहिलं, आणि एक्स बार विचारलाय. फॉर्म्युला दाखवतो मी तुम्हाला. इट्स प्युअरली फॉर्म्युला बेस्ड. हा बघा फॉर्म्युला. μ1 डॅश इज इक्वल टू एक्स बार मायनस ए. लिहून देतो मी आता. μ1 डॅश इज इक्वल टू एक्स बार मायनस ए. बघा μ1 डॅश इज इक्वल टू एक्स बार मायनस ए. टाका व्हॅल्यू. तुम्हाला एक्स बार विचारलं ना, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस μ1 डॅश. ए किती आहे 5, μ1 डॅश 2 म्हणजे 7 इज द आन्सर. कळलं? येस. येस. पुढे बघा नंबर 28. The first and second movement of the distribution about the value 3 are 2 and 20. आता मला सांगा अबाउट व्हॅल्यू म्हणजे रॉ दिलंय का सेंट्रल दिलंय? अबाउट व्हॅल्यू म्हणजे रॉ, रॉ म्हणजे रॉ. डॅशेस, रॉ दिलाय. करेक्ट. अबाउट व्हॅल्यू म्हणजे ए व्हॅल्यू आहे 3, μ1 डॅश 2 आणि μ2 डॅश 20. विचारलंय काय बघा, सेकंड मुवमेंट अबाउट मीन म्हणजे μ2 विचारलाय. हा फॉर्म्युला सुद्धा मी दिलाय बघा. हा फॉर्म्युला बघा. μ2 इज इक्वल टू μ2 डॅश मायनस μ1 डॅश स्क्वेअर. हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा. μ2 इज इक्वल टू μ2 डॅश मायनस μ1 डॅश स्क्वेअर. μ2 डॅश 20, μ1 डॅश 2 स्क्वेअर म्हणजे येणार 16. हे आन्सर आहे, अँड दिस इज युअर ऑप्शन. कळलं काय केलंय? सर परत एकदा एक्सप्लेन करा. फर्स्ट अँड सेकंड मोमेंट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन अबाउट व्हॅल्यू 3. व्हॅल्यू म्हणजे ए, बरोबर. आणि फर्स्ट आणि सेकंड रॉ मोमेंट्स आहेत ते 2 आणि 20 आहेत. बघा रॉ म्हणजे डॅशेस वाले. आणि तुम्हाला सेकंड मोमेंट विचारले अबाउट मीन म्हणजे μ2 विचारले, सेंट्रल विचारले, त्याचा हा फॉर्म्युला आहे. आता μ2 डॅशची व्हॅल्यू 20 आहे, μ1 डॅशची 2 आहे, त्यात टाका. ओके. 29 बघा. फर्स्ट 3 मोमेंट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन अबाउट द व्हॅल्यू 5. मला सांगा रॉ दिल्यात का सेंट्रल? रॉ. रॉ दिल्यात, कारण अबाउट व्हॅल्यू म्हटलंय. μ1 डॅश येते 2, μ2 डॅश 20, μ3 डॅश 40 आणि थर्ड मोमेंट अबाउट मीन विचारले म्हणजे μ3 विचारली. सेंट्रल कशी बघायची? तर μ3चा फॉर्म्युला मी दिलाय. हे बघा, μ3 डॅश मायनस 3 μ2 डॅश μ1 डॅश प्लस 2 μ1 डॅश क्यूब. कॅरी करूया फॉर्म्युला. μ3 डॅश मायनस 3 μ2 डॅश μ1 डॅश प्लस 2 μ1 डॅश क्यूब. क्यूब का स्क्वेअर होता? क्यूबच आहे. टाका व्हॅल्यूज होता याच्यात.
mu3 डॅश आहे 40, mu2 डॅश आहे 20, mu1 डॅश 2, 2 into 2 क्यूब म्हणजे आलं 40 minus 120 plus 8 to the 16. 40 minus 120 म्हणजे 80 minus 80 plus 16 minus 64. बघा आहे का आन्सर? ए. कळलं का? येस. येस. मला सांगा 30th प्रॉब्लेम मध्ये असंच काय काढायचं? फोर्थ मोमेंट काढायचे. आणि फोर्थ मोमेंटचा फॉर्म्युला हा बघ. दिस इज फोर्थ मोमेंट फॉर्म्युला. करेक्ट? येस. पुढे बघा. येस. 31 प्रॉब्लेम मध्ये काय करायचं सांगा? फोर्थ मोमेंटच काढायचं परत. करेक्ट. 32 मध्ये थर्ड मोमेंट. थर्ड मोमेंट जमतील का? येस. येस. पुढे बघा. नंबर 33. The first and second movements of the distribution about the value 2 are 1 and 60. व्हॅरियन्स विचारलाय. कसं करायचं बघा. अबाउट व्हॅल्यू म्हटलंय म्हणजे ए दिलाय 2 आणि रॉ मुवमेंट्स असणार mu1 डॅश इज 1, mu2 डॅश इज 16 आणि त्याने विचारलं व्हॅरियन्स काय? व्हॅरियन्स कसा काढायचा? तर तुम्हाला माहिती आहे व्हॅरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर आणि मगाशी बघितलं होतं आपण सिग्मा स्क्वेअर म्हणजेच mu2 मगाशी फॉर्म्युला लिहिला होता बघा. व्हॅरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर आणि सिग्मा स्क्वेअर म्हणजेच mu2 आणि mu2 चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला mu2 डॅश मायनस mu1 डॅश स्क्वेअर mu2 डॅश 16 mu1 डॅश इज 1 स्क्वेअर म्हणजे 15 आलं आन्सर. आहे का बघा? कळलं का? पुढे बघा आता नंबर 34. द सेकंड अँड थर्ड मुवमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन अबाउट द अरिथमॅटिक मीन. आता मला सांगा अबाउट अरिथमॅटिक मीन म्हटलंय याचा अर्थ सेंट्रल का रॉ? सेंट्रल. सेंट्रल येणार आहे म्हणजे येणार आहे mu2 दिलाय सेकंड आणि थर्ड म्हटलंय ना म्हणजे mu2 दिलाय 16 आणि mu3 दिलाय -64. कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस विचारले म्हणजे बीटा 1 क्वेश्चन मार्क. बीटा 1 चा फॉर्म्युला घेऊया आपण. हा बघा बीटा 1 चा फॉर्म्युला mu3 स्क्वेअर अपॉन mu2 क्यूब. बीटा 1 इज mu3 स्क्वेअर अपॉन mu2 क्यूब. mu3 स्क्वेअर म्हणजे किती? -64 चा स्क्वेअर अपॉन mu2 म्हणजे 16 क्यूब. बघूया किती येतं आन्सर. 64 स्क्वेअर अपॉन 16 क्यूब 1 येतं उत्तर. बी इज द चॉईस. असंच सांगा मला 35 मध्ये काय दिलंय आणि काय काढायचंय वाचा आणि सांगा. बीटा 2 काढायचा आहे त्यामध्ये. करेक्ट. कर्टॉसस काढायचा आहे. काय म्हटलं? कर्टॉसस बीटा 2 ची व्हॅल्यू. बीटा 2 काढायचं त्यासाठी काय दिलंय बघा. mu1 आणि mu2 दिलेलं आहे. mu2 आणि mu4 दिलंय सॉरी. आणि येस. ते सेंट्रल आहेत अरिथमेटिक मीन आहे आणि बीटा 2 काढायचं आहे. सगळे फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. mu2 दिलंय त्यांनी 16, mu4 दिलंय 162. बीटा 2 चा फॉर्म्युला बघा mu4 अपॉन mu2 स्क्वेअर. हा फॉर्म्युला बीटा 2 चा आहे. mu4 अपॉन mu2 स्क्वेअर. mu4 अपॉन mu2 स्क्वेअर फक्त व्हॅल्यूज टाकायचे. सगळ्यांना पार्ट 1 म्हणजे टाइप 1 कळला का? which is of 35 problems. ओके. मी रिपिटेटिव्ह सम्स फक्त दाखवली नाहीये अदरवाइज सगळी दाखवली. जमेल ना? येस सर. येस. येस. आता पुढचं सुरू करूया. आता पुढचे सुद्धा फॉर्म्युले कुठून आहेत बघा. प्रॉब्लेम नंबर 1 टाइप 2 मध्ये प्रॉब्लेम 1 2 3 4 5 फॉर्म्युले आहेत. त्यानंतर 6 7 8 9 10 11 12 इथपर्यंत फॉर्म्युले आहेत बघा. इथपर्यंत सगळे फॉर्म्युले आहेत. त्यासाठी तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे या पेजचा.
ओके, या पेजचा रेफरन्स घ्यायचा आणि जस्ट फॉर्म्युला टिक करायचंय, बाकी काहीही करायचं नाही. पुढे बघा, आता मी त्याचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे दाखवतो. ओके, लेट अस स्टार्ट प्रॉब्लेम्स. जेवढे शक्य होतील तेवढे करू, उरले आपण नेक्स्ट लेक्चरला करू शकतो. 2 लेक्चर मध्ये हा टॉपिक पूर्णतः संपून जातो. येस, हा 13th प्रॉब्लेम बघा. Summation xy is 2638, x bar is 14, y bar is 17, n is 10, then covariance is. मी कोव्हॅरियन्सचा फॉर्म्युला लिहितो. हा फॉर्म्युला आहे. समेशन xy अपॉन n मायनस x बार इंटू y बार, हा फॉर्म्युला आहे. आता कुठून आला दाखवतो मी. हा बघा, दिसतोय का? कोव्हॅरियन्सचा फॉर्म्युला 1 अपॉन n समेशन xy मायनस x बार इंटू y बार. ओके, सो मी तोच फॉर्म्युला फक्त वापरला इथे. आता समेशन xy प्रॉब्लेम मध्ये दिलाय का? दिलाय बघा 2638. n दिलाय का? येस 10 मायनस x बार दिलाय का? येस 14, y बार दिलाय 17. बरोबर, म्हणजे फक्त तुम्हाला तर याची व्हॅल्यू काढायची. कशी काढायची बघा, 2638 अपॉन 10 मायनस 14 into 17, which will be 25.8. बरोबर ना? येस. येस, सो ऑप्शन बी. मला वाटतं 14 प्रॉब्लेम सेमच आहे बघा. आहे ना सेमच? तेच डेटा, तोच डेटा दिलाय बघा, फक्त एक्स बारची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. एक्स बार आणि वाय बार दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. जमेल का? येस. येस. आता पुढे बघा काय म्हटलंय. परत 15 मध्ये कोव्हॅरियन्सच काढायचं आहे. कोव्हॅरियन्स साठी लागतं काय काय, तर एक्स बार लागतो, वाय बार लागतो, एन लागतो आणि समेशन एक्स वाय लागतो, जे याच्यात दिलेलं नाही. वरचा फॉर्म्युला बघा कोव्हॅरियन्सचा, त्यात समेशन एक्स वाय लागतं, जे या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाहीये. पण त्याच्याऐवजी हे दिलंय बघा. हे कसं वापरायचं बघा फक्त. याला मी एक्सपांड करतो, म्हणजे असं होईल का रे, समेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 समेशन एक्स वाय प्लस समेशन वाय स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर 10623. आता समेशन एक्स स्क्वेअर प्रॉब्लेम मध्ये दिलंय बघा, वाचा 2291 ट्वाइस समेशन एक्स वाय. समेशन वाय स्क्वेअर पण दिलंय प्रॉब्लेम मध्ये बघा 3056. याच्यावर मला समेशन एक्स वाय काढता येईल का? येस, काढता येईल. कसं काढायचंय, तर 10623 मायनस 2291, ते उजवीकडे जाऊन मायनस होईल, मायनस 3056 मायनस 3056 आणि अपॉन 2 म्हणजे 2638 आलं बघा. 2638 कळतंय का सगळ्यांना मी समेशन एक्स वाय कसं काढलं? हो सर. आता कोव्हॅरियन्सचा फॉर्म्युला बघा, समेशन एक्स वाय अपॉन एन मायनस एक्स बार इंटू वाय बार. समेशन एक्स वाय 2638, एन 10, एक्स बार आहे 14.7, वाय बार आहे 70. काढूया आता 2638 अपॉन 10 मायनस ब्रॅकेट मध्ये 14.7 इंटू 70 आलंय 13.9. आहे का बघा? बी इज द चॉईस. समजलं का? कोव्हॅरियन्स काढण्यासाठी लागणारा समेशन एक्स वाय मी जनरेट करून घेतला. समजलंय? हो सर. येस. पुढे बघा आता. If the two regression coefficients are 0.16 आणि 4. रिग्रेशन कोएफिशियंट्स म्हणजे काय, तर रिग्रेशन कोएफिशियंट्स म्हणतात bxy आणि byx. ते दिलेत 0.16 आणि 4. मग r कसा काढायचा, तर r चा फॉर्म्युला आहे रूट ऑफ bxy आणि byx, म्हणजेच रूट ऑफ 0.16 आणि 4. कारण हे कोएफिशियंट्स त्याच्यातून काढतोय मी. आता काय ते व्हॅल्यू बघा, r is equal
0.16 into 4 root of answer 0.8. काय ऑप्शन बघा 0.8 सी. कळलंय? पुढचा प्रॉब्लेम 17 सेमच आहे बघा. 17 प्रॉब्लेम सेमच आहे बघा. तुम्हाला आर विचारलाय, रूट ऑफ bxy इंटू byx म्हणजे रूट ऑफ काय बघा bxy मायनस 8/15 byx मायनस 5/6 म्हणजे आन्सर आलंय 8/15 करेक्ट इंटू 5/6 which is 0.666 and निगेटिव्ह. आता हे निगेटिव्ह का लिहिलं मी सांगतो तुम्हाला, लक्षात द्या. हे जे त्यांनी रिग्रेशन कोइफिशियंट्स दिलेत ना दोन, हे रिग्रेशन कोइफिशियंट्स लक्षात ठेवा. जर दोन कोइफिशियंट्स पैकी एक जरी कोइफिशियंट कमीत कमी निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील, दोन कोइफिशियंट्स पैकी एक जरी निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर आर निगेटिव्ह येतो, म्हणून ते आन्सर निगेटिव्ह दिले. कळलं? समजलं का? त्याचे रिग्रेशन कोएफिशियंट दोघांपैकी एक जरी निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर आर निगेटिव्ह येतो, अदरवाइज पॉझिटिव्ह असतो. येस, काही डाऊट आहे? नाही सर. येस. 18th बघा आता. इफ कोएफिशियंट ऑफ कोव्हॅरियन्स बिटवीन x and y is 10 and कोव्हॅरियन्स दिलाय, आता लक्ष द्या सगळ्यांनी, घेऊन दिलो डेटा. इफ कोव्हॅरियन्स म्हणजे COV दिलाय 10, व्हॅरियन्स ऑफ x and y आर, व्हॅरियन्स म्हणजे सिग्मा x स्क्वेअर दिलाय 16, सिग्मा y स्क्वेअर दिलाय 9 रिस्पेक्टिव्हली. देन द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आर विचारलाय तुम्हाला. ह्या डेटा दिला. व्हॅरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर, लक्षात ठेवा व्हॅरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर. आर चा फॉर्म्युला काय आहे? तर हा कोव्हॅरियन्स अपॉन सिग्मा x सिग्मा y हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा. तुम्हाला फॉर्म्युला पेजवर सापडेल. कोव्हॅरियन्स 10 दिलाय, सिग्मा x म्हणजे रूट ना, 16 चं रूट काय 4, सिग्मा y म्हणजे 9 चं रूट 3, सो 10/12 0.833. बघा आहे का चॉईस? 18th कळलाय का सगळ्यांना? येस सर. 19th बघा सेमच आहे का रे? 19th बघा सेमच आहे का? आहे सेमच 19? येस. येस. 20th बघा आता. तुम्हाला आर विचारलाय कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. आता मी स्टेप वाईज सगळं काढत जातो, फक्त लक्ष द्यायचं, लिहिण्याची काही नको आता, फोटोही काढू नका, फक्त पाहून घ्या. एक्स वाय, एक्स बार, वाय बार, एन, सिग्मा एक्स, सिग्मा वाय असं सगळं दिलंय आणि तुम्हाला विचारलंय आर. आर साठी मला आधी लागेल कोव्हॅरियन्स विच इज समेशन एक्स वाय अपॉन एन मायनस एक्स बार वाय बार. समेशन एक्स वाय 90 दिलंय, खालच्या स्टेपला लिहितोय. एन 10 दिलंय, एक्स बार 4 दिलंय, वाय बार 4 दिलंय, सो 9 मायनस 16 म्हणजे -7. ओके, कोव्हॅरियन्स मिळाला. आता मी आर चा फॉर्म्युला लिहितो. आर इज कोव्हॅरियन्स अपॉन सिग्मा एक्स सिग्मा वाय. कोव्हॅरियन्स -7 आहे बरोबर, आणि सिग्मा एक्स आहे 1.732, सिग्मा वाय आहे 2. प्रॉब्लेम मध्ये दिलाय बघा सिग्मा एक्स सिग्मा वाय. आता व्हॅल्यू करूया. 7 अपॉन ब्रॅकेट 1.732 into 2, 2.02. That's the answer, and which is not given the option. Options are wrong. समजलं का? येस. येस. आता पुढे बघा, प्रॉब्लेम मधला डेटा लिहून घेऊ आधी. काय काय दिलंय? Summation xy 2800, x bar 16, y bar 16,
n 10. व्हॅरियन्स ऑफ x म्हणजे सिग्मा x स्क्वेअर दिलाय 36. व्हॅरियन्स ऑफ y म्हणजे सिग्मा y स्क्वेअर दिलाय 25 आणि r विचारलाय. मला सांगा आधी काय काढणार? हा प्रॉब्लेम आणि वरचा प्रॉब्लेम बघा ऑलमोस्ट सिमिलर आहे. आधी काय काढणार? COV. COV काढलं. करेक्ट. आधी COV काढून घेऊ. समेशन XY अपॉन n मायनस x बार y बार. समेशन XY आहे 2800. n आहे 10, x बार 16, y बार 16. ही कोव्हॅरियन्सची व्हॅल्यू r इज इक्वल टू कोव्हॅरियन्स अपॉन सिग्मा x सिग्मा y. कोव्हॅरियन्सची व्हॅल्यू काढली तुम्ही. सिग्मा x सिग्मा y दिलेत का प्रॉब्लेम मध्ये? बघा मी डेटा लिहून घेतलाय, त्यात आलेत का सिग्मा x सिग्मा y? हो आहे. हे बघा सिग्मा x आणि सिग्मा y रूट घ्यायची फक्त त्याची. बरोबर ना? जमेल का पुढचं? सेमच Yes. प्रॉब्लेम आहे. पुढे बघा आता. सो विल मूव्ह टू नेक्स्ट. येस, याची प्रोसेस जरा लांब लचक आहे. मी तुम्हाला प्रोसेस लिहून देणार आहे, मग तुम्हाला जमेल. आधी मला काढायला लागेल एक्स बार. फॉर्म्युला आहे समेशन एक्स अपॉन एन. मग मला काढायला लागेल वाय बार समेशन वाय अपॉन एन. मग मला काढायला लागेल सिग्मा एक्स रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. मग मला काढायला लागेल सिग्मा वाय समेशन वाय स्क्वेअर अपॉन एन समेशन वाय अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. मग मला काढायला लागेल कोव्हॅरियन्स समेशन एक्स वाय अपॉन एन मायनस एक्स बार इंटू वाय बार, जे वरती आपण काढले. आणि मग मला काढायला लागेल आर विच इज कोव्हॅरियन्स अपॉन सिग्मा एक्स सिग्मा वाय. तो कोव्हॅरियन्स आपण काढलाय मागच्या बाजूला आणि सिग्मा एक्स सिग्मा वाय पण काढले. कळले प्रोसेस काय करायचं? आता एक्स बार काढण्यासाठी लागतं काय? समेशन एक्स आणि एन. बघा प्रॉब्लेम मध्ये समेशन एक्स आणि एन दिलंय का? पहिल्या स्टेपसाठी लागणार दिलंय का तुम्हाला समेशन एक्स आणि एन? येस. येस. समेशन वाय आणि एन दिलंय का? दिलंय. समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन दिलंय का? दिलंय. सगळं तुम्हाला प्रॉब्लेम दिलंय. फक्त या फॉर्म्युला टाकत 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 पुढे जायचं. सर एक्झाम मध्ये पण असेच समज येणार आहेत का सगळं? सेम सेम, याच्यापेक्षा वेगळं काहीच येणार नाही. हे ऍज इट इज सम्स येतील तुम्हाला. आणि वेटेज किती असणार आहे साधारण? हा, ते मिक्स्ड असणार आहे. त्यामुळे ऑनलाईनला शफल होऊन येतात, त्यामुळे वेटेजचा संबंध नाही येत. ओके. हा, ऑनलाईनला शफल होऊन येणार आणि युनिट 1, 2, 3, 4 वर मॅक्झिमम येतील. म्हणजे माझं असं असतं ते की 90% क्वेश्चन युनिट 1 to 4 वर येतील. कारण युनिव्हर्सिटीकडे 1 to 4 ची क्वेश्चन बँक रेडी आहे, युनिव्हर्सिटी रिकमेंडेड. 5, 6 ची रेडी नाहीये. आणि 5, 6 वर प्रॉब्लेम वेगळा आहे. 5, 6 वर क्वेश्चन बँकच बनवता येत नाही एमसीक्यूची, कारण ते थिअरॉटिकल टॉपिक्स आहेत. उदाहरणार्थ तुमचा जो ऍप्लिकेशन ऑफ पीडी आहे ना, त्याच्यावर क्वेश्चन बँकच बनवता येत नाही, कारण त्याचं सोल्युशनच 1.5 पानाचं आहे. त्याचं मी आज हे पाठवणार आहे तुम्हाला फोटोज. पण तुम्ही त्याचं सोल्युशन नाही बनवू शकत. पण नाही दिलेला आम्हाला काही, म्हणजे या युनिटसाठी स्पेशली वेक्टर्स की. हा, वेक्टरचे मी तुम्हाला दिले क्वेश्चन बँक, पण वेक्टर इंटिग्रेशन हे युनिट नंबर 5 आहे मला वाटतं, वेक्टर इंटिग्रेशन. हो. आणि 6 पीडीई आहे. या दोघांवरती क्वेश्चन बँक युनिव्हर्सिटीकडे पण अवेलेबल नाही. त्यामुळे जे काही क्वेश्चन असतील ते 90% इकडून असतील आणि 5, 6 ला असतील ना ते फॉर्म्युला बेस्ड असतील आणि डायरेक्ट फॉर्म्युला विचारणार, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ओके. पण मग या शेवटच्या 2 युनिटचे सम जर केले नाहीत आणि फक्त फॉर्म्युलाज म्हणजे घेतले तर? नाही, सम्स करून ठेवा. असं काही गॅरंटीड सांगता येत नाही. मी तुम्हाला माझी आता जे युनिव्हर्सिटीतल्या लोकांशी किंवा कॉलेजच्या लोकांशी ओळख आहे ना, त्याच्यापासून सांगितलं मी तुम्हाला काय आहे आता स्टेज. अच्छा. ओके. येस. 23 बघा आता. मला सांगा 23 मध्ये तुमच्याकडे एक्स बार आहे, वाय बार आहे, समेशन एक्स स्क्वेअर आहे, समेशन वाय स्क्वेअर. याच्यावरून काय काढणार आहे तुम्ही आधी? मगाशी केलं होतं आपण. हा एक्सपांड करायचा ना, करेक्ट, इज इक्वल टू 947. समेशन एक्स स्क्वेअर दिलंय
येस दिलंय, किती दिलंय 385 प्लस 2 इंटू समेशन एक्स समेशन वाय स्क्वेअर दिलंय 192 इज इक्वल टू 947. याच्यावरून तुम्हाला समेशन एक्स वाय मिळेल. किती मिळते बघूया. 947 मायनस 385 मायनस 192 370. ओके, हे समेशन एक्स वाय मिळालं. आता तुम्हाला काढायचं त्यासाठी लागेल तुम्हाला कोव्हॅरियन्स. तो काढून घ्या. सिग्मा एक्स काढून घ्या, सिग्मा वाय काढून घ्या आणि मग आर काढून घ्या. कोव्हॅरियन्स अपॉन सिग्मा एक्स सिग्मा वाय. सिग्मा एक्स सिग्मा वाय चे फॉर्म्युले वर दिलेत बघा 22 प्रॉब्लेम मध्ये. वरच्या प्रॉब्लेम मध्ये सिग्मा एक्स सिग्मा वाय चे फॉर्म्युला दिलाय, कोव्हॅरियन्सचा दिलाय. करेक्ट, जमेल का? हो जमेल. येस. इथे तुमचा कोव्हॅरियन्सचा विषय संपला. 24 नंतर पुढे रिग्रेशन आहे. ओके, जे मी पुढच्या लेक्चरला सांगेन तुम्हाला. रिग्रेशन म्हणजे 25 पासून पुढे 42 पर्यंत. ओके, आतापर्यंतची पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो, पूर्ण करून ठेवा. ओके, उद्याच हा लेसन संपून जाईल तुमचा. ओके. येस, मी लगेचच पीडीएफ तुम्हाला शेअर करतोय. सर ह्याच्या व्यतिरिक्त अजून बाकी सम्स करण्याची काही गरज आहे का? नाही नाही, मी तुम्हाला ज्या ज्या चॅप्टरची सम्स देतो ना, दॅट इज इनफ. तेवढीच सम करायची तुम्हाला, त्याच्या बाहेरचं काहीच लागणार नाही. ओके. बिकॉज एस्पेशली एलडीचं म्हणजे खूप मोठा एलडीएचं मी दिलं लेसन. तेवढं पुरेसं आहे. ओके, चालेल. येस येस, लगेच मी शेअर करतो. थँक्यू. ओके, थँक्यू सर. ठीक आहे सर.